गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 9th युनिट जो स्टार्ट केला होता त्याचा फर्दर समोरचा पार्ट बघत आहोत. आतापर्यंत आपण जेही लेक्चर्स घेतले त्यामध्ये आपण बेसिकली जी आपली कंट्रोल अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम प्रिमिटिव्ह स्टेजवर कशी असते, त्यानंतर सेल्स काय काय असतात, कुठले कुठले सेल्स वर्क होतं, आणि जे आपण लास्ट लेक्चर घेतलं त्यामध्ये आपण प्रोसेस स्टार्ट केली होती दॅट इज सायनॅप्सिस. सायनॅप्सिस काय आहे की दोन न्यूरॉनमध्ये जे इम्पल्सेस ट्रान्समिशन होतं थ्रू द ब्रिज, जो न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज क्रिएट होतो त्याने इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. त्याचा आपण फर्स्ट पार्ट बघितला दॅट इज प्रॉपर्टीज. टोटल 8 प्रॉपर्टीज वर्क होतात. 8 ही प्रॉपर्टी आपण डिटेल बघितल्या आहेत. तुम्ही तो प्रिव्हियस व्हिडिओ चेक करून घ्या. त्यामध्ये आपण 8 प्रॉपर्टीज फर्दर इंट्रोडक्शन आणि जेही स्मॉल कन्सेप्ट आहे, युनिट आहे सायनॅप्सिसचे दॅट इज प्री सायनॅप्टिक युनिट, देन पोस्ट सायनॅप्टिक युनिट, देन ब्रिज, त्यानंतर त्यामधली जे मीडिएटर असतं ते आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, मीन्स डेफिनेशन डिस्कस केले आहेत. ते त्याचं मिनिंग काय असतं या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. आज आपण बघणार आहोत दॅट इज टाईप ऑफ सायनॅप्सिस. सायनॅप्सिसचे टाईप्स कुठले आहे, त्यानंतर एक स्मॉल कन्सेप्ट दॅट इज मीन्स इम्पल्सेस ट्रान्सफर कसे होतात याची स्मॉल एक प्रोसिजर आहे ते आपण बघणार आहोत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टाइप्स ऑफ सायनॅप्सिस. सो मूविंग टू अवर टॉपिक, आज आपण टाइप्स ऑफ सायनॅप्सिस बघत आहोत. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ सायनॅप्सिस. देर आर 2 टाइप्स ऑफ सायनॅप्सिस दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस and second one is that is chemical synapses. दोनही टाइप्स आपण सेपरेट बघणार आहोत. फर्स्ट असणार आहे दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. तर बेसिक आयडिया देते मी दोनही टाइप्समध्ये काय काय बघणार आहोत आपण. दोनही टाइप्समध्ये सायनॅप्सिस कुठल्या कंडिशनमध्ये वर्क होतात, कुठल्या सेल्समध्ये वर्क होतात, त्यानंतर इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस कशा टाईपनी वर्क होतात, त्यात कुठले युनिट वर्क होतात, त्यानंतर केमिकल सायनॅप्सिस कशा टाईपनी वर्क होतं हेच आपण बघणार आहोत. सो कंपॅरेटिव्ह तुम्हाला स्टडी करायची आहे, पण आता इथे मी सेपरेट शिकवणार आहे. बट पूर्ण व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर तुम्ही कंपॅरिझन कराल दोन्ही टाईप्समध्ये की कुठले कॅरेक्टर, कुठले युनिट्स इलेक्ट्रिकल सायनॅप्सिसमध्ये वर्क होतात, कुठले युनिट केमिकलमध्ये वर्क होतात, काय प्रेझेंट आहे काय ॲब्सेंट आहे, आणि तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होऊन जातात. ओके, सो आपण स्टार्ट करू दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. आता आपण बघितलं की सायनॅप्सिस म्हणजे काय असतं, दॅट इज दोन न्यूरॉनच्या मध्ये केमिकल इम्पल्सेस ट्रान्सफर होतात, नॉट केमिकल. दोन न्यूरॉनच्या मध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतात थ्रू न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज. इथे एक ब्रिज क्रिएट होतं. तर ब्रिज क्रिएट होतं मीन्स ब्रिज सारखं स्ट्रक्चर क्रिएट नाही होत, इथे एक मीडिएटर टाईप क्रिएट होतं ज्याने इम्पल्सेस एका न्यूरॉनमधनं दुसऱ्या न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर होतात. ओके, सो फर्स्ट दॅट इज अ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, सेकंड इज दॅट इज पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. प्री म्हणजे ज्यामध्ये इम्पल्सेस क्रिएट होतात. क्रिएट मीन्स बेसिकली सायनॅप्सिससाठी क्रिएट होतात. सायनॅप्सिस म्हणजे ट्रान्समिशनसाठी यामध्ये इम्पल्सेस क्रिएट होतात. ही इम्पल्सेस सायनॅप्सिस थ्रू पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये येतात. ओके, मीन्स दॅट इज जो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे हा रिसिव्हर आहे इम्पल्सेसचा. आता याच गोष्टी आपण इथे बघणार आहोत. जे फर्स्ट टाईप आहे आपला दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. यामध्ये जी गॅप असते मीन्स दोन न्यूरॉनमध्ये प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जी गॅप असते ती नॅरो असते. बेसिकली गॅपवरनं यांचे जे टाईप्स आहे सायनॅप्सिसचे टाईप हे गॅपवरनं आपण डिस्क्राईब करू शकतो की ज्या सायनॅप्सिसमध्ये गॅप कमी असते त्या सायनॅप्सिस तिथे कुठला सायनॅप्सिस वर्क होतो तर इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस वर्क होतो. बिकॉज सपोज आपण आपलं एक्झाम्पल घेतलं, आता तुम्हाला एखाद्या तुमच्या फ्रेंडला आवाज द्यायचा आहे, तुम्ही दोघंही जवळजवळ आहात, तुम्ही डायरेक्टली त्याला आवाज द्याल. सपोज तुमचा कुठला फ्रेंड हा दूर आहे देन तुम्ही त्याला कॉल कराल. सो कॉलिंग जर आपण केमिकल सायनॅप्सिस कन्सिडर केलं आणि डायरेक्टली आवाज देणं किंवा मग आपण त्याला डायरेक्टली मीन्स असंच
डायरेक्टली फेस टू फेस कॉन्टॅक्ट केला दॅट इट इज अ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. म्हणजे जवळजवळ उभे आहात, जवळजवळ कॉन्टॅक्ट आहे, दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. तुमचा फ्रेंड तुमच्या जवळ नाही, लांब आहे, तुम्ही त्याला कॉल करत असाल, दॅट इज अ टाईप ऑफ केमिकल सायनॅप्सिस. म्हणजे जवळ आहे, गॅप कमी आहे, तर तिथे कुठला सायनॅप्सिस वर्क होईल, दॅट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस, दॅट इज इट हॅविंग नॅरो गॅप. त्यामध्ये काय असते, दोन न्यूरॉन्समध्ये जी गॅप आहे ते नॅरो असते. आता न्यूरॉन्स वर्क होऊ शकतात, और आयदर न्यूरॉन अँड सेल वर्क होऊ शकतं. जसं सेल्स असतात, ग्लँड सेल्स, मसल सेल्स, जेही न्यूरॉन आहे ते त्यांना इम्पल्सेस ट्रान्सफर करतात वर्किंगसाठी. सो कुठला न्यूरॉन प्लस कुठलाही ऑर्गन असू शकतो, सेल असू शकतो किंवा न्यूरॉन असू शकतात. बट त्यांची जर स्पेस कमी असेल, गॅप कमी असेल, देन दॅट विल बी अ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. गॅप कमी आहे दॅट मीन्स तिथे जो इम्पल्स ट्रान्सफर होईल तो मेकॅनिकल इम्पल्स असेल. तो कुठला इम्पल्स असेल, दॅट इज मेकॅनिकल इम्पल्स. गॅप नॅरो आहे, दॅट्स वाय तो इम्पल्स कुठल्या फॉर्ममध्ये असणार, दॅट इज मेकॅनिकल इम्पल्स. इम्पल्स विल बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल इम्पल्स. या दोनही न्यूरॉनमध्ये कनेक्टिव्ह लिंक फॉर्म होईल, कनेक्शन फॉर्म होईल, बिकॉज ते जवळ आहेत. जवळ आहे दॅट मीन्स त्यांच्यात डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल, आणि कॉन्टॅक्ट होत आहे, इम्पल्स ट्रान्सफर होण्यासाठी कनेक्शन फॉर्म होईल दोघांमध्ये, दॅट मीन्स इट विल फॉर्म कनेक्टिव्ह लिंक और कनेक्शन. तुम्ही काही कन्सिडर करू शकता, दॅट इज कनेक्शन फॉर्म होईल दोघांमध्ये. देन प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमधला इम्पल्सेस थ्रू द कनेक्शन पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर होईल. सो दॅट इज अ बेसिक पोर्शन ऑफ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. आता या दोघांमधली जी गॅप आहे ती समटाइम्स कन्सिडरेट असते, कन्फर्म असते, दॅट इज 3.8 नॅनोमीटर. दॅट इज अ डिस्टन्स बिटवीन टू न्यूरॉन्स. इलेक्ट्रिकल सायनॅप्सिसमध्ये जे न्यूरॉन वर्क होत असतात त्यांचं डिस्टन्स किती असतं, दॅट इज 3.8 नॅनोमीटर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे दोन न्यूरॉनमधलं हे किती असणार, दॅट इज 3.8 नॅनोमीटर. अशा टाईपचे क्वेश्चन्स तुमचे जे हे कॉम्पिटिटिव्ह असतात फर्दर त्यामध्ये विचारल्या जातात. सो केअरफुली लक्षात घ्यायचं. डिस्टन्स, त्यानंतर पॉवर, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्युरेट व्हॅल्यू असते. सो कन्फ्युजनसुद्धा क्रिएट होतं, कारण की 3.8 बायोमध्ये आहे, फिजिक्समध्ये सुद्धा समथिंग एक व्हॅल्यू 3.8 कशाची तरी आहे. सो कन्फ्युजन होतं. सो कन्फ्युजन दूर करण्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते. सो प्रॅक्टिस करा, रेग्युलर प्रॅक्टिस करत जा, रिव्हिजन करत जा सिलेबसची. सो या दोन न्यूरॉनमधलं डिस्टन्स किती असतं, दॅट इज 3.8 नॅनोमीटर. डिस्टन्स शॉर्ट आहे, दॅट्स वाय इथे जो सायनॅप्सिस फॉर्म होतं दॅट इज अ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. आता हा जो सायनॅप्सिस आहे हा बॉडीमध्ये कुठल्या सेल्समध्ये वर्क होतो, सो जे असे सेल्स आहे जिथे डिफेन्स रिफ्लेक्स सिस्टीम वर्क होत असते, ज्या सेलमध्ये डिफेन्स सिस्टीम रिफ्लेक्स वर्क होतो, अशा सेल्समध्ये इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस वर्क होत असतं. म्हणजे जिथे खूप फास्ट रिस्पॉन्स मिळतो, कारण की हे जे सायनॅप्सिसचा टाईप आहे इट इज अ फास्टेस्ट टाईप ऑफ ट्रान्सफरिंग इम्पल्सेस. लिहून देते, इट इज अ फास्टर. जो फर्दर सायनॅप्सिस आहे दॅट इज केमिकल सायनॅप्सिस, त्याच्यापेक्षा मच मोर फास्टर सायनॅप्सिसचा टाईप आहे. या टाईपने जे इम्पल्सेस आहे ते खूप फास्ट ट्रान्समिट होत असतात. सो दॅट्स वाय हा जो सायनॅप्सिसचा टाईप आहे हा कुठल्या सेल्समध्ये वर्क होतो, तिथे डिफेन्सिंग सिस्टीम, म्हणजे जो रिफ्लेक्स डिफेन्सिव्ह असतो. सपोज आता बॉडी आहे, आपली बॉडी सरफेस आहे, स्किन आहे, आपल्याला मच्छर चावला, जसाही तो चावतो इम्पल्सेस क्रिएट होतात आणि डायरेक्ट आपण आपला हात आपल्या त्या स्पेसवर जातो जिथे मस्किटो बाईट करते, दॅट इज अ डिफेन्स. तो एक वन टाईप ऑफ डिफेन्स आहे. क्विक ॲक्शन असते, तुम्ही काहीही विचार न करता डायरेक्ट आपला हात जातो. त्यानंतर ड्युरिंग फायटिंग, जेव्हा मीन्स फायटिंग होत असते, समोरच्याने जी ही ॲक्शन केली आपण डायरेक्ट डिफेन्स करत असतो, डायरेक्ट रिॲक्ट करत असतो, खूप फास्ट रिस्पॉन्स असतं. मीन्स अशा टाईपचे जे इम्पल्सेस आहे जिथे फास्ट रिस्पॉन्सची गरज आहे, जिथे फास्ट रिस्पॉन्स नेसेसिटी आहे, ती जी सिस्टीम आहे, ती जे वर्क आहे त्यामध्ये जे सायनॅप्सिस वर्क होतं, जे इम्पल्सेस वर्क होतात, दॅट इज इन अ टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस.
एवढ्या गोष्टी क्लिअर आहे. दॅट इज अ फर्स्ट टाईप ऑफ सायनॅप्सिस. इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस इझी आहे. दॅट मीन्स प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जे इम्पल्स ट्रान्समिशन होतं इट इज विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह लिंक फॉर्म होतं, ब्रिज फॉर्म होतं. खूप फास्ट इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. मेकॅनिकल फॉर्ममध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. डिस्टन्स किती असतं? 3.8 नॅनोमीटर. सो दॅट आर सम बेसिक पॉईंट्स, की पॉईंट्स ऑफ युअर इलेक्ट्रिक इम्पल्सेस. त्यानंतर आपला नेक्स्ट टाईप आहे दॅट इज केमिकल सायनॅप्सिस. ओके, so now we are going to start our second type of synapses, that is chemical synapses. आता या टाइप मध्ये काय आहे? कम्प्लिटली अपोजिट ऑफ इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस मध्ये गॅप नॅरो होती, त्यानंतर फास्ट रिस्पॉन्स होता, फास्ट सायनॅप्सिस होतं. ते त्याच्या अपोजिट आता केमिकल सायनॅप्सिस. यामध्ये गॅप ही मोठी असते ॲज कम्पेअरिंग टू द इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस. त्यानंतर जे ही इम्पल्स आहे ते केमिकल फॉर्ममध्ये असतात. इलेक्ट्रिकल सायनॅप्सिसमध्ये मेकॅनिकल फॉर्ममध्ये होते. त्यानंतर जे ही सायनॅप्सिस थ्रू इम्पल्स ट्रान्सफर होतात दे आर ऑफ लॉंगर डिस्टन्स. खूप लॉंगर डिस्टन्स मीन्स सायनॅप्सिस हे लॉंग डिस्टन्सनी होतो. सो खूप लॉंग डिस्टन्स कवर करावं लागतं त्यांना. त्यानंतर इम्पल्सेस स्लो असतात अँड दे आर ऑफ समटाईम्स लॉंगर टाईम, मीन्स त्यांचा जो ड्युरेशन असतो तो लॉंगर असतो. जसं आपण इलेक्ट्रिकल सायनॅप्सिसचं बघितलं, फास्ट रिस्पॉन्स असतो, क्विक रिस्पॉन्स असतो अँड फॉर मीन्स स्लो ड्युरेशनसाठी असतो. आणि आता अपोजिट असतं दॅट इज अ केमिकल सायनॅप्सिस. याचा ड्युरेशन खूप टाईम जास्त असतात सायनॅप्सिससाठी आणि समटाईम्स दे आर ऑफ लॉंगर ड्युरेशन. खूप लॉंग ड्युरेशनसाठी तो रिस्पॉन्स राहत असतो. दॅट इज अ केमिकल सायनॅप्सिस. आता यात ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या आपण की पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. फर्स्ट, कुठल्या टाईपचे इम्पल्सेस ट्रान्सफर होतात? दॅट इज केमिकल इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. स्पेशलाइज्ड सेल असतात ज्यामधनं केमिकल इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. त्यानंतर जी गॅप आहे दोन न्यूरॉन्समधली ती खूप जास्त असते. इट विल बी 20 to 40 नॅनोमीटर. त्यानंतर हे जे इम्पल्सेस आहे हे फक्त न्यूरॉन टू न्यूरॉन ट्रान्सफर होत नाही. न्यूरॉन टू न्यूरॉन, देन न्यूरॉन टू ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन, डेंड्रॉन ऑफ न्यूरॉन, और आयदर न्यूरॉन टू सेल्स. तर सेल्स कुठलेही असू शकतात, दॅट इज ग्लँड सेल असू शकतात, मसल्स सेल असू शकतात. त्यानंतर आपल्या ऑर्गनचे कुठल्या पार्टचे सेल असू शकतात, मीन्स सेल्स डिफरंट असू शकतात. सपोज जर न्यूरॉन टू मीन्स मोटर न्यूरॉन टू मसल जर इम्पल्स ट्रान्सफर होत आहे, मोटर न्यूरॉन टू मसल इम्पल्स ट्रान्सफर होत आहे, ही जी कंडिशन असते, ही जी ट्रान्समिशन असते याला काय म्हणतात? दॅट इज न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन. येस, दॅट इज न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन. और जे जंक्शन असतं मोटर न्यूरॉन अँड मसलमधलं, मीन्स आता मोटर न्यूरॉन टू मसल सेल्स इम्पल्स ट्रान्सफर होत आहे, तर या दोघांमधलं जे जंक्शन आहे ज्यामध्ये सायनॅप्सिस वर्क होणार आहे त्या जंक्शनला काय म्हणतात? तर न्यूरोमस्क्युलर जंक्शन. जिथे न्यूरॉन अँड मसल्स, न्यूरॉन कुठलं तर मोटर न्यूरॉन अँड मसल्स मध्ये जेव्हा इम्पल्सेस ट्रान्सफर होतात मधात जो जंक्शन फॉर्म होतो दॅट जंक्शन इज नोन ॲज न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ओके, मीन्स या केमिकल सायनॅप्सिसमध्ये जी गॅप असते त्या गॅपचं डिस्टन्स किती असतं? तर इट मे बी 20 to 40 नॅनोमीटर. केमिकल इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. त्यानंतर हे जे इम्पल्सेस आहे मीन्स खूप लॉंग डिस्टन्स ट्रान्सफर होत असतात, केमिकल फॉर्ममध्ये होत असतात. यामध्ये जेही ऑर्गन वर्क्स होतात, पर्टिक्युलर ऑर्गन आहे बिकॉज इथे डिफेन्स सिस्टीम वर्क होत नाही, रिस्पॉन्स हा स्लो असतो. दॅट्स वाय जेही ऑर्गन जिथे रिस्पॉन्स ॲज कम्पेअरिंग टू द इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस रिस्पॉन्स थोडा स्लो नेसेसरी आहे, त्या ठिकाणी केमिकल सायनॅप्सिस वर्क होत असतात. त्यानंतर जेही केमिकल सायनॅप्सिस आहे यामध्ये 3 कंपोनंट वर्क होतात. आपण ते 3 कंपोनंट आधी डिस्कस केले आहेत, तेच आता आपण डिस्कस करायचे आहेत. आता तुम्हालाही माहीत आहे तर 3 कंपोनंट काय असणार? दॅट इज फर्स्ट मीन्स सायनॅप्सिस वर्क होत आहे
तर 3 कंपोनंट कुठले असतात, दॅट इज प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, त्यानंतर त्यांचं हे जंक्शन अँड त्यानंतर दॅट इज अ पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन ऑर सेल. ओके, हेच 3 कंपोनंट आता आपण लिहिणार आहोत. सपोज फर्स्ट प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, याचा कुठला पार्ट सायनॅप्सिसमध्ये वर्क होईल, जो पार्ट इम्पल्सेस रिलीज करत आहे टू द अनदर कंपोनंट. ओके, जो फर्स्ट पार्ट कुठला राहील, प्री सायनॅप्टिक न्यूरॉनचा टर्मिनल. ओके, टर्मिनल मीन्स एंडिंग पोर्शन असतो, दॅट मीन्स इम्पल्सेस एंड पोर्शनला येऊनच प्री सायनॅप्टिक न्यूरॉन लिव्ह करणार. सो फर्स्ट कंपोनंट कुठला आहे, दॅट इज प्री सायनॅप्टिक टर्मिनल. बेसिकली ॲक्झॉन्स असतात हे, ॲक्झॉनिक टर्मिनल, ॲक्झॉनमधनंच इम्पल्सेस सेकंड न्यूरॉनमध्ये सेलमध्ये जाण्यासाठी रिलीज होत असतात. त्यानंतर जो सेकंड कंपोनंट असणार दॅट इज सायनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सायनॅप्टिक सेल. आता हा जो सेल आहे त्याची जी मेम्ब्रेन असणार ती फर्स्ट इम्पल्सेसला फेस करणार. ही जी मेम्ब्रेन आहे ही फर्स्ट त्या इम्पल्सला फेस करणार. सो सेकंड कंपोनंट काय होणार, दॅट इज पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन. जो ही पोस्ट सायनॅप्टिक सेल असेल पोस्ट सायनॅप्टिक सेल मेम्ब्रेन. जसं आपण कोणाच्या घरी जात आहोत, सो त्या टाईमला आपण फर्स्ट मीन्स ज्या जागेवरनं लिव्ह करतो दॅट इज अ टर्मिनल, ती एक जागा झाली. त्यानंतर आपण ज्यांच्या घरी जात आहोत त्यांचं जे डोअर असणार, गेट डोअर, दॅट विल बी अ मेम्ब्रेन. सिमिलरली आता इथे डोअर गेट काय असणार, तर पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनची मेम्ब्रेन, दॅट विल बी द डोअर. आपण डोअर नॉक करतो एंट्री करायच्या पहिले, सो दॅट विल बी अ पोस्ट सायनॅप्टिक सेल मेम्ब्रेन. त्यानंतर आपण ज्यांच्या घरी जातो त्यांच्या घरी एंटर करतो. आता इथे इम्पल्स कुठे एंटर होणार, तर सेलमध्ये. सो थर्ड कंपोनंट काय असेल, पोस्ट सायनॅप्टिक सेल. आता इथे सेल का बरं म्हटलं आहे, न्यूरॉन का बरं म्हटलं नाही, बिकॉज इम्पल्सेस न्यूरॉन टू न्यूरॉन, न्यूरॉन टू सेल, न्यूरॉन टू सम अदर पार्ट असे ट्रान्सफर होतात. सो दॅट्स वाय इथे सेल म्हटलं. सेल म्हणजे न्यूरॉन्स असू शकतात, फर्दर कुठल्याही ऑर्गन्सचे सेल असू शकतात. ओके, केमिकल सायनॅप्सिसचे 3 कंपोनंट, प्री सायनॅप्टिक टर्मिनल, पोस्ट सायनॅप्टिक सेल मेम्ब्रेन अँड थर्ड इज पोस्ट सायनॅप्टिक सेल. त्या 3 कंपोनंटमध्ये केमिकल सायनॅप्सिस वर्क होत असते. त्यानंतर इम्पल्सेस ट्रान्सफर होत असतात. आताच बघितलं आपण, आयदर इलेक्ट्रिकल इम्पल्स असो, केमिकल इम्पल्स असो, इम्पल्सेस वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन ट्रान्सफर होत असतात थ्रू द न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज. आता ते ट्रान्सफर कसे होतात, वर्क कसा होतात, इम्पल्सेस सामोर मूव्ह कसे होतात, त्याची एक शॉर्ट रिॲक्शन बघून घेऊ. त्यानंतर आपला हा टॉपिक इथे क्लोज होतो. साधा आपण बघू इम्पल्सेस ट्रान्समिशनची वर्किंग, शॉर्ट वर्किंग. सो नाव आपण आता वर्किंग बघू, इम्पल्सेस ट्रान्सफर कसे होतात फ्रॉम प्री सायनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सायनॅप्टिक सेल. ओके, सो फर्स्ट पोर्शन जो आहे इम्पल्सेस ट्रान्समिशन वर्किंगचा, त्यामध्ये काही बेसिक कंपोनंट आहे आणि स्टार्टिंग इनिशिएशन आहे इम्पल्स ट्रान्समिशनचं. सो आपण ते बघू. सगळ्याच गोष्टी स्लो बघू, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सो फर्स्ट आता ही जी डायग्राम आहे तुम्हाला फॅमिलियर आहे की ही डायग्राम कशाची आहे, दॅट इज प्री सायनॅप्टिक न्यूरॉन अँड दॅट इज अ पोस्ट सायनॅप्टिक सेल. दॅट इज अ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन अँड दॅट इज अ पोस्ट सायनॅप्टिक सेल. ओके, शॉर्टमध्ये लिहिलं मी पोस्ट सायनॅप्टिक सेल. सो प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, जो न्यूरॉन आहे त्यामध्ये जो टर्मिनल असतो ज्यामधलं इम्पल्सेस फर्दर सेलमध्ये ट्रान्समिट होतात, तो ऑर्गन कुठला असतो, तो टर्म कुठली असते, दॅट इज एक्झॉन. एक्झॉनचा जो टर्मिनल आहे तो बेसिकली सायनॅप्सिसमध्ये वर्क करत असतो. सो हा जो पोर्शन आहे वी कॅन कन्सिडर इट ॲज अ ॲक्झॉन टर्मिनल. ते ॲक्झॉन टर्मिनल असू शकतात, आपण त्यांना ॲक्झॉन टर्मिनल म्हणून कन्सिडर करू शकतो. सो हे जे काही पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनचा ॲक्झॉन टर्मिनल आहे यामध्ये काही बेसिकली सायनॅप्टिक नॉब्स असतात. आता मी हे ॲज इन अ नॉब फॉर्ममध्ये लिहिलं.
बेसिकली हे असं स्ट्रक्चर नसतं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डायग्राम आहे, मी शोसुद्धा करून देईल. सो दॅट इज अ सच टाईप ऑफ डायग्राम जिथे आपला फर्स्ट प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, त्यानंतर पोस्ट सायनॅप्टिक सेल असतो, ज्यामध्ये प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये बेसिकली ॲक्झॉन टर्मिनल वर्क होतात. ॲक्झॉन टर्मिनलमध्ये सायनॅप्टिक नॉब्स प्रेझेंट असतात. आता हे जे सायनॅप्टिक नॉब्स आहे यामध्ये मेम्ब्रेनस सॅक प्रेझेंट असतात. हे जे आपण आता कन्सिडर करा की इट इज अ सायनॅप्टिक नॉब आणि यामध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे इट इज अ मेम्ब्रेनस सॅक. मीन्स असं राउंडेड स्ट्रक्चर नसतं, सॅक फॉर्म स्ट्रक्चर असतं. सो इट इज अ मेम्ब्रेनस सॅक. या मेम्ब्रेनस सॅक ज्या आहेत त्यांना काय म्हणतात, दॅट इज सायनॅप्टिक वेसिकल्स. दॅट मीन्स सायनॅप्टिक वेसिकल्स या सायनॅप्टिक नॉबमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते मेम्ब्रेनस सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. ओके, स्टार्टिंग फ्रॉम ॲक्झॉन टर्मिनल. सायनॅप्सिसमध्ये ॲक्झॉन टर्मिनल ॲक्ट होत असतो. ॲक्झॉन टर्मिनलमध्ये सायनॅप्टिक नॉब्स प्रेझेंट असतात. या सायनॅप्टिक नॉबमध्ये मेम्ब्रेनस सॅक प्रेझेंट असतात. या मेम्ब्रेनस सॅक्सला काय म्हणतात, दॅट इज सायनॅप्टिक वेसल्स. तर हे जे सायनॅप्टिक वेसल्स आहे याच सायनॅप्टिक वेसलमध्ये आपले न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सायनॅप्सिस. जे ही न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्युल्स आहे मी शॉर्टमध्ये लिहिलं, दॅट इज अ न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्यूल. हे कुठे प्रेझेंट असतात तर सायनॅप्टिक वेसल्समध्ये. आणि सायनॅप्टिक वेसल्स कुठे प्रेझेंट असतं तर सायनॅप्टिक नॉबमध्ये. एवढ्या गोष्टी क्लिअर आहे. फर्स्ट ॲक्झॉन टर्मिनल, ॲक्झॉन टर्मिनलमध्ये सायनॅप्टिक नॉब, सायनॅप्टिक नॉबमध्ये मेम्ब्रेनस सॅक प्रेझेंट असतात. या मेम्ब्रेनस सॅकला काय म्हणतात तर सायनॅप्टिक वेसल्स. आणि या सायनॅप्टिक वेसल्समध्ये न्यूरोट्रान्समीटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आता जेव्हा ही इम्पल्सेस एंटर होतात सायनॅप्टिक नॉबमध्ये और आपल्या ॲक्झॉन टर्मिनलमध्ये, इथे CA+ चॅनल्स प्रेझेंट असतात. CA++ काय आहे, कॅल्शियमचा आयोनिक फॉर्म आहे, तुम्हाला माहीत असेल केमिस्ट्रीमध्ये. सो हा जो काही पोर्शन आहे या पोर्शनमध्ये CA++ चॅनल्स असतात. जे इम्पल्सेस, जेव्हाही इम्पल्सेस इथे एंटर होतो त्या टाईमला हे जे चॅनल्स आहे हे ओपन होत असतात. CA++ चॅनल विल ओपन अँड इट विल डिफ्यूज इनवर्ड विथ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. ते काय होतात, मी इथे लिहिते, जे ही CA++ चॅनल आहे इट विल डिफ्यूज इनवर्ड विथ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. इथपर्यंत वर्किंग समजली. फर्स्ट इम्पल्सेस जेव्हा एंटर होतात त्या टाईमला इथे प्रेझेंट असलेले CA++ चॅनल, म्हणताना सुद्धा CA++ म्हणाल, तुम्हाला आठवणीत राहते. कॅल्शियम आयोनिक फॉर्म म्हटलं तर कन्फ्यूज होतं, प्लस सिंगल प्लस असतो, डबल प्लस सुद्धा असतो. सो CA++ म्हणायचं प्रिपरेशनसाठी, मीन्स कन्फ्युजन क्लिअर होऊन जातं. सो ओके, CA++ चॅनल्स प्रेझेंट असतात. हे चॅनल जेव्हा इम्पल्सेस एंटर होतात त्या टाईमला ओपन होतात. ओपन झाल्यानंतर ते इनवर्डली डिफ्यूज होतात. आणि डिफ्यूज कशासोबत होतात तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. इट विल डिफ्यूज इनवर्ड विथ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. इथपर्यंतची वर्किंग क्लिअर आहे. यानंतरची वर्किंग आपण आता बघूया. याच डायग्राममध्ये फर्दर समोरची वर्किंग बघू. ओके, सो नाव याच्या समोरची वर्किंग, दॅट इज आतापर्यंत आपण बघितलं आहे की इम्पल्सेस ॲक्झॉन टर्मिनलमध्ये एंटर झाले आहेत. ॲक्झॉन टर्मिनलमध्ये एंटर झाल्यानंतर CA++ चॅनल ओपन होतात. CA++ चॅनल ओपन झाल्यानंतर दे विल डिफ्यूज इनवर्ट विथ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. तर यामध्ये इथे जे आहे ते CA++ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. सेलमध्ये CA++ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर हे जे सायनॅप्टिक वेसल्स आहेत, हे जे मेम्ब्रेन आहे, मीन्स आपली जी प्री सायनॅप्टिक न्यूरॉनची मेम्ब्रेन, ऑब्वियसली द सेल विल हॅविंग इट्स मेम्ब्रेन. सो ही जी प्री सायनॅप्टिक न्यूरॉनची मेम्ब्रेन आहे आणि हे जे सायनॅप्टिक वेसल्स आहेत हे फ्यूज होतात. आता फ्यूज कधी होतात, जेव्हा सेलमध्ये CA++ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. दॅट मीन्स CA++ कॉन्सन्ट्रेशन ज्या टाईमला इन्क्रीज होतं साईटवर, साईट मीन्स आपली सायनॅप्सिसची साईट, त्या टाईमला हे जे सायनॅप्टिक वेसल्स आहेत हे मेम्ब्रेन सोबत फ्यूज होणार. आणि फ्यूज झाल्यानंतर ऑब्वियसली
दे वेर कॅरिंग इम्पल्सेस. आता फ्यूज झाल्यानंतर हा जो इम्पल्स आहे हा मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सफर होणार आणि मेम्ब्रेनमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर नंतरची जी कंडिशन आहे दॅट इज जी प्रीसायनॅप्टिक न्यूरॉन जे आहेत दॅट विल रिलीजेस न्यूरोट्रान्समीटर बाय एक्झोसायटोसिस. व्हॉट? जेव्हा सेलमध्ये CA++ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं त्यानंतर जे सायनॅप्टिक वेसल्स आहेत दॅट विल फ्यूज विथ आपले जे ॲक्झॉन टर्मिनलचे जे मेम्ब्रेन आहे त्यामध्ये फ्यूज होणार आणि इम्पल्सेस ट्रान्समिशन कोणत्या वेनी होणार तर दॅट विल बी ऑफ एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस या वेनी जे सायनॅप्टिक वेसलमधले इम्पल्सेस प्रीसायनॅप्टिक मेम्ब्रेनमध्ये आणि फर्दर समोर ट्रान्सफर होतात. ओके, आपण इथपर्यंत बघितलं स्टार्टिंग फ्रॉम कंपोनंट्स, त्यानंतर इम्पल्सेस एंटर होतात, इम्पल्सेस एंटर झाल्यानंतर CA++ चॅनल ओपन होतात, ओपन झाल्यानंतर दे विल डिफ्यूज इनवर्ट विथ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इट विल मग ही जी प्रोसेस आहे हे सेलमधलं CA+ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतं. सेलमधलं CA+ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यानंतर जे सायनॅप्टिक वेसल्स आहेत दॅट विल फ्यूज विथ membrane, axonic membrane, and with the help of exocytosis the neurotransmitter release आणि जो इम्पल्स आहे तो फर्दर ट्रान्सफर होतो. इथपर्यंतची प्रोसिजर क्लिअर आहे. आपण आता समोरची प्रोसिजर बघू. आता नाव ज्या टाइमला हे सायनॅप्टिक वेसल अँड न्यूरोट्रान्समीटर मेम्ब्रेन कंबाईन होतं मीन्स त्यांचं फ्युजन होतं आणि इम्पल्सेस ट्रान्सफर होतं विथ द हेल्प ऑफ एक्झोसायटोसिस. वन्स द इम्पल्सेस कम्स टू द ॲक्झॉनिक मेम्ब्रेन, इम्पल्सेस फर्दर पोस्ट सायनॅप्टिक सेलमध्ये एंटर करणार. सो ही जी प्रोसेस आहे इट विल बी अ इनिशिएटरी ऑर एक्झिबिटरी. तर इनिशिएटरी येस इट विल बी इनिबिटरी अँड excitatory, sorry for pronunciation, it will be inhibitory or excitatory. The excitatory and inhibitory means what? Excitatory means exit. This process एक तर स्टॉप होणार. स्टॉप कुठे होणार? जेव्हा न्यूरॉन टू सेल ट्रान्समिशन होणार, जो डिझायर्ड ऑर्गन आहे त्याच्या सेलमध्ये जेव्हा ट्रान्समिशन होणार ती जी प्रोसिजर असणार ती एक्झिटरी. सो एक्झिटरी मीन्स जेव्हा न्यूरॉनमधनं जे इम्पल्सेस आहे ते सेलमधनं जो डिझायर्ड ऑर्गन आहे रिस्पॉन्ससाठी त्यामध्ये जेव्हा इम्पल्सेस पोचून जाणार तिथे ती प्रोसिजर स्टॉप होणार बिकॉज ऑर्गन वर्किंग स्टार्टिंग होईल त्या टाईमला. सो ही जी प्रोसेस आहे ती इथे स्टॉप होणार, एक्झिट होणार. सो दॅट विल बी अ एक्झिटरी प्रोसेस. आणि इनिबिटरी मीन्स जिथनं इम्पल्सेस ट्रान्समिशनचं स्टार्टिंग पॉईंट जो असतो, सपोज मस्किटो बाईट केली, जेव्हा ही इम्पल्सेस या स्किनपासनं आपल्या ब्रेनपर्यंत डिझायर्ड ऑर्गनपर्यंत जेव्हा ही स्टार्टिंग पॉईंट जो असतो दॅट पॉईंट इज अ इनिबिटरी पॉईंट, म्हणजे जिथनं इम्पल्सेस ट्रान्सफर होण्याची स्टार्टिंग असते. सो इम्पल्सेस ट्रान्समिशन 2 टाईपचे असतात, एक्झिटरी अँड इनिबिटरी. एक्झिटरी मीन्स जेव्हा जे इम्पल्सेस आहे ते न्यूरॉन टू डिझायर्ड सेलपर्यंत जातात. आणि इनिबिटरी कधी? इनहिबिटरी कधी? तर जेव्हा न्यूरॉन टू न्यूरॉन और आयदर सेल टू न्यूरॉन इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. आणि ही जी कंप्लीट प्रोसिजर आहे इम्पल्सेस ट्रान्समिशनची, यामध्ये फक्त एक एन्झाईम वर्क होत असतो दॅट इज कोलिनस्ट्रेस. सॉरी फॉर प्रोनाउन्सिएशन, टुडे आय एम हॅव्हिंग स्लाइट प्रॉब्लेम इन प्रोनाउन्सिएशन. सो जो एन्झाईम वर्क होतो दॅट इज अ कोलिनस्ट्रेस. You can pronounce as you want. So that is a single enzyme works in complete procedure from जेव्हा इम्पल्सेस एंटर होतात देन चॅनल ओपन होतात, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, देन फ्युजन होतं, वेसल्सचं मेम्ब्रेनचं इम्पल्स ट्रान्सफर होतात दॅट इज एक्झोसायटोसिस प्रोसेस. त्यानंतर आयदर ट्रान्समिशन एक्झिटरी असू शकतं, इनहिटरी असो. ही जी कंप्लीट प्रोसिजर आहे यामध्ये एक एन्झाईम वर्क असतो दॅट इज कोलिनस्ट्रेस. ओके, दॅट इज ऑल अ स्लाइट ॲक्शन ऑफ इम्पल्सेस ट्रान्समिशन. ओके, यानंतर फर्दर आपण डिटेल ट्रान्समिशन बघणार आहोत. ही स्लाइट ॲक्शन होती दॅट इज CA++ चॅनलचं वगैरे इंट्रोडक्शन. त्यानंतर फर्दर डिटेलमध्ये सुद्धा आहेत
ते बघणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण काय काय गोष्टी बघितल्या रिवाइज करून घेऊ. स्टार्टिंग फ्रॉम टाइप्स ऑफ सायनॅप्सिस. फर्स्ट इज इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस, त्यानंतर केमिकल सायनॅप्सिस. त्यामध्ये आपण डिटेल बघितलं गॅप किती असते, मीन्स कुठले रिझन्स आहे दॅट वाय एखाद्या सेलमध्ये इलेक्ट्रिकल सायनॅप्सिस वर्क होतं, एखाद्या सेलमध्ये केमिकल सायनॅप्सिस वर्क होतं. कॅरेक्टर्स बघितले, त्यानंतर स्लाइट वर्किंग होती सायनॅप्सिसची. आजच्या लेक्चरमध्ये कुठे काही डाऊट असेल, क्वेरीज असेल, काही समजलं नसेल और आयदर लेक्चरसाठी काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.